नमस्ते मित्रमैत्रिणींनो, मराठी गोष्टी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। चला तर मग आजच्या नवीन कथेला सुरुवात करूया। लग्नानंतर लगेच मला दिवस गेल्यामुळे मी आणि माझ्या नवऱ्याने ठरवून माझी क्युरेटिन करून टाकण्यात आली होती। आता लग्नाला 1.5 वर्ष उलटून गेले होते, पण मला दिवस राहतच नव्हते। आम्ही बेबी प्लॅन करायचो, पण कधीच आमचं सक्सेस होत नव्हतं। माझी जाऊ लग्न करून घरात आली आणि तिला लगेच दिवस सुद्धा गेले। सगळेच जण तिच्या पुढे पुढे करत होते, कारण ती आता या घराला वारीस देणार होती। या घराचा वंश पुढे चालणार होता आणि माझ्याकडे असं बघायचे जसं काही मी कधीच आई होऊ शकणार नाही। आणि हे सगळं बघून माझा जीव खूपच जळायचा। पण जेव्हा लग्नाला 4 वर्ष उलटले आणि तरीही मला दिवस जात नव्हते, म्हणून मी डॉक्टरांकडे चेकअपसाठी गेले आणि मला जे कळालं ते बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली। डॉक्टरने सांगितलं की क्रिटिंग केली तेव्हा तुमची असं कधीच कोणत्या स्त्रीसोबत घडू नये जसं माझ्यासोबत झालं। आमचा छोटा परिवार होता। मी घरातील सगळ्यात मोठी मुलगी होते। आम्ही 4 भावंडे आणि 1 भाऊ आणि 3 बहिणी। माझी 12वी झाली आणि माझं लग्न लावून देण्यात आलं। माझी आई थोडीशी कडक स्वभावाची होती, त्याच्यामुळे मला माझी सासू तशी नको होती आणि मला शेतकरी नवरासुद्धा नको होता। म्हणून मी माझ्या वडिलांना नेहमीच बोलायचे की मला छोट्याशा कंपनीत काम करणार का होईना, पण नोकरीवालाच नवरा शोधून द्या, जिथं मला कोणीही बोलणार नाही। माझ्या आईचा स्वभाव हा थोडासा कडक असल्यामुळे मला नेहमीच वाटायचं की माझी सासू अशी नको भेटायला हवी। मी माझं लग्न झाल्यानंतर पहिल्याच वेळी माझ्या सासरी गेले। माझ्या बाबांनी सुद्धा माझ्या मनासारखं स्थळ माझ्यासाठी शोधून आणलं। मुलगा मुंबईला कामाला होता, गावाकडे त्याचे आईवडील राहायचे। माझं लग्न त्या मुलासोबत लावून देण्यात आलं। पहिल्याच वेळी नवरी जेव्हा जाते तेव्हा आम्ही गावाकडे गेलो। गावावर जेव्हा मी घरात गेले तेव्हा मला अजिबात तिथं आवडलं नाही। माझ्या घरामध्ये सगळीकडे शेळ्या बांधलेल्या होत्या। घराला दरवाजा सुद्धा नीट नव्हता। मला माझ्या वडिलांचा राग आला की मी तर त्यांना मला असं घर, असा नवरा नको आहे, मला चांगलं घर शोधून द्या असं बोलली होती आणि त्यांनी असं काय स्थळ माझ्यासाठी शोधलं। मला खूप राग येत होता, पण नंतर कळालं की हे गावाकडे सासू सासरे इकडे राहतात। मी मुंबईला माझ्या नवऱ्यासोबत राहणार आहे। माझ्या नवऱ्याला अजून 2 भाऊ होते, तिघही एकत्रच राहायचे। आता आम्हाला त्यांचा सांभाळ करावा लागणार होता, कारण माझ्या वडिलांना लग्न जमवायच्या वेळेस सांगण्यात आलं होतं की माझ्या 2 भावांचं लग्न झाल्याशिवाय आम्ही वेगळं राहू शकणार नाही। मग माझ्या वडिलांनी सुद्धा तसं कबूल केलं होतं। शब्द दिल्यामुळे मला त्या दोघांनाही घरात सांभाळावं लागणार होतं। नवीन नवरी तिला नेहमीच वाटतं की आपल्याला घरात प्रायव्हसी मिळाली पाहिजे। आता मी फक्त 12वी झालेली मुलगी होते, खूप मोठी नव्हते की माझ्यावर दिरांची जबाबदारी येऊन पडली होती। मला काही जास्त कळत नव्हतं, तरी मी सकाळी लवकर उठून माझ्या दिरांचा डबा बनवून द्यायचे। माझा नवरा कामाला सकाळी लवकर निघून जायचा। हे कर ते कर मध्ये मी स्वतःला बघायचं सुद्धा विसरून गेले। नवऱ्यापेक्षा मला माझ्या दिरांच्या पुढे पुढे जास्त करावं लागायचं। तेही मला जरा जास्तच त्रास द्यायचे, पण नवरा माझा खूप चांगला असल्यामुळे मी त्यांच्या भावांची काळजी चांगलीच घेत होते। माझे धीर मला रात्रंदिवस खूपच त्रास द्यायचे। खाण्यावरून तर त्यांचे खूपच चोचले होते। हे आवडलं नाही की ते कर आणि ते आवडलं नाही की हे कर। रोजच कपडे धुऊ, पाणी भर, याच्यामध्ये माझा वेळ कुठे जायचा मला कळत नव्हतं। त्यातले त्यात जर काही वर खाली झालंच तर माझा नवरा माझ्यावर रागवायचा, पण नंतर मी नाराज झाली की तो मला मनवायचा सुद्धा। असेच आमचे दिवस जात होते। लग्नाचे 2 महिने उलटून गेले होते, तेव्हाच मला कळालं की मला दिवस आहे। पण इतक्या लवकर आपल्याला बाळ होऊन ते सांभाळायचं कसं, त्यात दिरांची जबाबदारी, मला काही समजत नव्हतं। म्हणून मी आणि माझ्या नवऱ्याने आपण अजून जास्त फिरलो नाही आहोत। आत्ताच तर लग्न झालं आहे आपलं, त्याच्यामुळे क्युरेटिन करून टाकू आणि नंतर काही दिवसांनी परत बाळाची प्लॅनिंग करू असं ठरवलं। म्हणून आम्ही दोघांनी घरच्या मोठ्यांना कुणालाही न विचारता डॉक्टरांकडे जाऊन क्युरेटिन करण्याचा निर्णय घेतला। आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आणि डॉक्टरांना सांगून क्युरेटिन करून घेतली। याबद्दल कुणालाही काहीच सांगितलं नाही आणि कुणाला आमच्यावर संशयही आला नाही। असंच 1 वर्ष उलटून गेलं। माझ्या 2 नंबरच्या दिराचं आम्ही लग्न करण्याचं ठरवलं, कारण माझ्यावर एकटीवर खूप लोड येत होता। माझी सासूबाई कधी कधी घरी येऊन जायची। आल्यानंतर तिच्या पुढे पुढे काही केलं नाही किंवा जर तिला काही आपला राग आला तर ती माझ्या नवऱ्याकडे 1चं 2 काहीही सांगून द्यायची आणि मग आमच्या नवरा बायकोमध्येच परत भांडण व्हायची। मी प्रत्येकाचं मन जपण्याचा खूप प्रयत्न करायचे, पण कधीतरी माझ्याकडून काहीतरी चुकलं तर प्रत्येकजण ते लावून धरायचं आणि त्याचा मला त्रासही द्यायचा। नवीन घरात मला गाऊन घालून द्यायलाही बंदी होती, पण मला ते साडीवर काम करणं जमत नसल्यामुळे मी आधीच माझ्या सासूला सांगून ठेवलं की जर मी गाऊन घातला नाही तर घरात येणाऱ्या दुसऱ्या सुनांनाही गाऊन घालता येणार नाही। म्हणून तुम्ही आत्ताच ठरवा की तुम्हाला पुढे काय करायचं आहे ते। का माझ्या सासूने काय विचार केला कुणास ठाऊक। तिनं मला गाऊन घालण्यासाठी परमिशन दिली। आता मे महिना सुरू झाला होता। माझ्या सासूच्या भावाचीच मुलगी माझ्या 2 नंबरच्या दिरासाठी करण्यात आली। आम्ही त्यांचं धूमधडाक्यात लग्न लावून दिलं।
माझी जाऊ ही घरात दुसरी सून म्हणून आली. ती दिसायला साधी सरळ होती, पण तिच्या मनामध्ये बरेच षडयंत्र चालत असायचे. ती वरती खूप गोड बोलायची, पण तिच्या मनामध्ये काय चालायचं तिलाच ठाऊक. तिला समजलं होतं की मला दिवस जात नाही. माझ्या या कमजोरीचा तिने फायदा घेतला आणि लग्न झाल्याबरोबरच तिला दिवस गेले. तिने सगळ्यांनाही खुशखबरी दिली. घरात आनंद पसरला. मला सुद्धा आनंद झाला होता, कारण घरात लहान बाळ येणार होतं. आता घरातले प्रत्येक जण ही तिची काळजी घेत होते. मलाही वाटायचं मी तिची काळजी घ्यावी, पण मला तिच्याजवळ जाऊ दिलं जात नव्हतं, कारण मी एक आई नव्हते. मला दिवस जात नव्हते. त्याच्यामुळे माझ्या स्पर्शाने किंवा मी काळजी घेतल्याने तिच्या बाळाला किंवा तिला धोका राहू शकतो, असा बाकीच्यांचा गैरसमज होता. मला खूप वाईट वाटायचं, पण माझी समजूत माझा नवरा काढायचा. तो मला इतका छान समजवायचा की मी दुसऱ्या दिवशी परत हसायला खेळायला लागायचे. माझ्या जावेला 7वा महिना लागला होता. तिचा डोहाळ्याचा कार्यक्रम केला. तेव्हा ओटी भरण्यासाठी मी समोर गेले, तर मला मागून आवाज आला की या स्त्रीला बाळ होत नाही, ही वांजुटी आहे, तरी या वांजुटीला ओटी कसं काय भरू दिली जात आहे? तिने जर ओटी भरली तर त्या बाळाला किंवा त्या आईला धोका राहील. हिला त्याच्यापासून बाजूला ठेवा. माझे डोळे भरून आले. मला फार वाईट वाटत होतं. मला पस्तावा येत होता की जर मला तेव्हा दिवस गेले तेव्हा मी माझं बाळ होऊ दिलं असतं, त्याला या जगात आणलं असतं, तर आज माझ्यावर ही परिस्थिती आली नसती. मी एक आई असते, पण देवाने मला का असं केलं कुणास ठाऊक. मी आता खरंच आई होऊ शकत नाही का? हा मी खूप विचार करत होते. कधी कधी मनामध्ये यायचं की मी तेव्हा क्युरेटिन केली म्हणून देवाने मला ही पनिशमेंट दिली, आणि म्हणूनच देवाने मला आता बाळ न होऊ देण्याचं ठरवलं असेल. देवाने मला प्रसाद तेव्हाच दिला होता, पण मी तो स्वीकारला नाही, आणि आता मी आणि माझे पती देवाकडे त्याच प्रसादासाठी भीक मागत होतो. पण देवाला सुद्धा आता आमची कीव येत नव्हती. 9वा महिना उजडला होता. माझ्या जावेचं पोट दुखायला लागलं आणि तिला मुलगी झाली. घरात आनंद झाला होता. सगळीकडे उत्सव साजरा केला जात होता. आमच्या घरी लक्ष्मी आली असं म्हटलं जात होतं. बर्फी वाटली जात होती. मीही मनातून खूपच खुश होते, पण कुठेतरी मलाही वाटायचं की आज तिच्या जागेवर मीही असते. पण मी तेव्हा चूक करून बसले होते. मला कुणासोबतही माझ्या मनातील भावना व्यक्त करता येत नव्हत्या, कारण मी सगळ्यांपासून ती गोष्ट लपवून ठेवली होती. आता तर माझ्या नवऱ्याला सुद्धा टेन्शन यायला लागलं होतं. तो माझ्याकडे जरासं दुर्लक्ष करायला लागला होता, पण मध्येच त्याला काय व्हायचं काय माहिती. त्याची चूक त्याला लक्षात आल्यानंतर तो मला परत सांभाळायचा. माझी जाऊ मला तिच्या मुलीला जास्त करून हात लावू देत नव्हती. बाळ रडायला लागलं तेव्हा मी जर त्याला घ्यायला गेली तर माझी जाऊ लगेच मला बाजूला करायची. ताई, तुम्हाला कुठे गप्प करता येतं तिला? तुम्ही कुठे आई आहात? असं म्हटलं की माझं काळीजच रडायचं. पण जर माझी जाऊ कुठे आसपास कामात असेल आणि बाळ एकटं असेल तर मी गुपचूप पटकन जाऊन त्याला उचलून घ्यायची, त्याच्या पटापट पाप्या घ्यायची आणि मनसोक्त असं त्याला माझ्या मिठीत घेऊन रडायची. मी सुद्धा त्याच बाळासारखे एक बाळ माझ्या देवाकडे मागायची. ते बाळ सुद्धा माझ्या मिठीत आल्यावर शांत राहायचं, माझ्याकडे बघून हसायचं. ते माझ्याकडे बघून हसायला लागलं की मी माझं दुःख सगळं विसरून जायचे आणि त्या पिल्लासोबत खेळायला लागायचे. पण माझ्या जावेला किंवा माझ्या सासूला किंवा घरातील दुसऱ्या लोकांना मी त्याच्यासोबत असं खेळताना बघून सहन होत नव्हतं, कारण मला दिवस जात नव्हते आणि मी त्यांना असं सुख देऊ शकत नव्हते, असा त्यांचा मोठा गैरसमज होता. म्हणून त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल एक तुच्छ भावना निर्माण झाली होती की तिला बाळ होत नाही किंवा तिने आमच्या मुलाच्या आयुष्यात येऊन काहीतरी चूक केली आहे. पण माझ्या नवऱ्याला मी कशी आहे ते सगळं माहिती होतं. आमच्या दोघांचं एकमेकांवर फार प्रेम असल्यामुळे ते मला नेहमीच समजून सांगायचे आणि त्यांनी समजावून सांगितल्यामुळे मी सुद्धा माझे मला सावरायचे. असेच काही दिवस गेले. 4थं वर्ष उजाडलं होतं, तरी पण मला आई होण्याचं काहीही चान्सेस नव्हते. आम्ही सगळे प्रयत्न करून झाले होते, पण मी आई होऊ शकत नव्हते. आता मी डॉक्टरांकडे परत गेले, देवाची पूजा अर्चना केल्या आणि डॉक्टरांकडून आम्हाला एक वेगळंच काहीतरी ऐकायला मिळालं, ज्याने माझ्या आणि माझ्या पतीच्या पायाखालची जमीनच सरकली गेली. माझं आई न होण्यामागचं कारण पुढे आलं होतं. जेव्हा लग्न झालं आणि मला दिवस गेले होते आणि आम्ही कुणालाही न विचारता क्युरेटिन करून टाकली होती, तेव्हा त्या क्युरेटिनमध्ये माझी एक प्रेग्नन्सी राहते, ज्या 2 नळ्या असतात त्यापैकी एक नळी म्हणजेच नस कट झाली होती आणि दुसरी नळी म्हणजे नस होती ती चॉकअप झाली होती. ते खूप दिवसानंतर डॉक्टरांच्या लक्षात आलं होतं. माझे प्रेग्नन्सीचे चान्स खूप कमी झाले होते. आता डॉक्टरांनी आम्हाला समजावून सांगितलं की तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकते, पण त्याच्यासाठी एक ऑपरेशन करावे लागेल. त्यासाठी 2 लाख रुपये खर्च येईल. मला फार आनंद झाला की पैसे कितीही गेले तरी चालेल, पण मी मात्र आई होणारच.
माझा आनंद गगनात मावत नव्हता. मी ऑपरेशनला 2 लाख रुपये लागणार आहे त्याचं काही टेन्शन असेल म्हणून मी त्यांना विचारलं नाही. खरं तर कारण दुसरं होतं हे मला नंतर कळालं. डॉक्टरांनी सांगितलं होतं की ऑपरेशन झाल्यानंतर जर पहिल्या 6 महिन्यांमध्येच दिवस गेले तरच ऑपरेशन सक्सेस झालं असं समजायचं. पण 6 महिन्याच्या आत जर या प्रेग्नेंट राहिल्या नाही, त्यांना दिवस गेले नाही तर समजायचं की तुमची वाईफ कधीही आई बनू शकणार नाही. म्हणून माझा नवरा खूप टेन्शनमध्ये होता. पण माझ्या नवऱ्याने माझ्याकडे असं काहीही सांगितलं नाही. ज्यानं मला टेन्शन येईल. माझं ऑपरेशन झालं. ऑपरेशनला खर्च आला म्हणून सासू आणि त्यांचे नाकतोंड मुरडत होते. पण माझ्या नवऱ्याने कुणाचंही ऐकलं नाही आणि माझ्यावर खर्च केला. माझं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यावर मी फारच आनंदात होते कारण मी आता आई होणार होते. माझी आईसुद्धा खूप कडक होती, पण मी आई होणार म्हणून तीसुद्धा खूप खुश होती. कारण आपल्या मुलीला जेव्हा बाळ होत नाही तेव्हा आईवडिलांना सुद्धा खूप दुःख होत असतं. पण त्याच्यापेक्षाही दुःख तेव्हा होतं जेव्हा त्या मुलीचं एखादं ऑपरेशन होणार असतं आणि त्या डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की पहिल्या 6 महिन्यांमध्येच यांना जर दिवस गेले तरच ते आई होऊ शकतात, नाहीतर या आयुष्यात कधीच आई होऊ शकणार नाही. ही गोष्ट माझ्या आईवडिलांना सुद्धा माझ्या नवऱ्याने सांगून ठेवलेली होती. म्हणून ते देखील खूप टेन्शनमध्ये होते. पण मला कोणीच काही सांगत नव्हतं. ऑपरेशन नंतर दुसऱ्याच महिन्यात मला मळमळायला लागलं. मला त्रास सुरू झाला. मी चेकअप करण्यासाठी गेले आणि मला गुड न्यूज मिळाली की मला दिवस राहिले आहेत आणि मी आई होणार आहे. मला खूप आनंद झाला. मीही पटकन बाहेर येऊन माझ्या मिस्टरांना ही गोष्ट सांगितली. त्यांचा आनंदसुद्धा गगनात मावेना. तेही खूप खुश झाले कारण आता आम्ही आईवडील फायनली होणार होतो. आता घरातील सुद्धा सगळेच माझ्याशी प्रेमाने वागायला लागले. मला काय हवं काय नको सगळी विचारपूस करायला लागले. माझ्या सासूचा सुद्धा माझ्याकडे जीव लागायला लागला होता. पण कधी कधी बोलता बोलता त्या नेहमीच म्हणायच्या की खूप खर्च लागला तेव्हा कुठे दिवस गेले. मला वाईट वाटायचं, पण त्यापेक्षाही आनंद व्हायचा की मी आता आई बनणार आहे. असाच मला 9वा महिना लागला. माझं पोट दुखायला लागलं. मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि काही वेळातच मी आई बनले, तेही एका गोंडस बाळाची. आमचा सगळ्यांचा आनंद हा गगनात मावत नव्हता. सगळेच खूप खुश होते. माझी सासू जेव्हा माझ्या बाळाला हातात घेतले तेव्हा टोमणा मारायचं विसरत नाही की बाळाच्या वजनाचे पैसे खर्च केले तेव्हा कुठे या बाळाला जन्माला घातलं. मला फारच वाईट वाटलं. मी काही बोलणार तेवढ्यात माझ्या बाळाच्या पप्पांनी माझ्याकडे बघितलं आणि एक छान स्माईल करत डोळ्यांनी शांत हो असं बोलले. मी माझ्या तोंडातून येणारे शब्द तिथेच बंद केले. आज मी आई झाले आहे. आई काय असतं हे मला समजलं आहे. खरं तर 5 वर्षापूर्वी मी एक चूक केली होती, ती म्हणजे लग्न झाल्यावर क्युरेटिन करून टाकणे. जर मी क्युरेटिन केली नसती तर आज माझं बाळ 5 वर्षाचं असतं आणि माझ्या या बाळाऐवजी अजून दुसरं बाळ आता या जगात आलेलं असतं. पण तेव्हा नकळत आमच्याकडून खूप मोठी चूक होऊन गेली आणि आज आम्हाला ही वेळ बघायला भेटली होती. पण आता मी, माझे पती आणि आमचं बाळ, आमची एक परफेक्ट फॅमिली तयार झाली आहे आणि मी खूप खुश आहे कारण मी एक आई आहे. मित्रांनी मैत्रिणींनो, ही स्टोरी सांगण्याचा उद्देश एकच आहे की देव आपल्याला नकळत एखादी खुशी देऊन टाकतो, पण तेव्हा आपण मागचा पुढचा विचार न करता आलेली खुशी आपल्यापासून दूर करतो. जे माझ्या बाबतीत झालं ते तुमच्या कुणाच्याही बाबतीत घडू नये म्हणून मी आधीच माझी स्टोरी तुमच्यापर्यंत शेअर केली. जेव्हा लग्न होतं आणि आपल्याला प्रेग्नन्सी हवी नसते, पण नकळत प्रेग्नन्सी जेव्हा राहून जाते तेव्हा काहीही विचार न करता डॉक्टरकडे जाऊन क्युरेटिन करून टाकणं हे खूप चुकीचं आहे. कारण पुढे खूप मोठ्या समस्यांना मग तोंड द्यावं लागतं. नकळत आपलेच घरचे लोक जे असतात ते आपल्याकडे वेगळ्या नजरेने बघतात कारण आपण आई होऊ शकत नाही आणि त्याचा खूप त्रास आपल्याला मनाला होत असतो आणि देवसुद्धा आपल्यावर नाराज होतो आणि आपल्याला ते आई बनण्याचं सुख तो लवकर देत नाही. माझं नशीब चांगलं होतं म्हणून माझं ऑपरेशन सक्सेस झालं. माझी प्रार्थना देवाने स्वीकार केली आणि मी आज एका बाळाची आई बनले. पण तुम्ही अशी भविष्यात कधीच चूक करू नका जी मी 5 वर्षापूर्वी केली होती. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि ही स्टोरी आवडली तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी आपल्या मराठी गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.